मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स या चॅप्टर मधील सरफेस टेन्शन हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आज आपण कव्हर करणार आहोत. नॉर्मली आपण बघतो की जे छोटे कीटक असतात हे पाण्याच्या सरफेसवरती अलगदपणे एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती मूव्ह होतात. त्याच्या पाठीमागचं कारण असतं की पाण्याचा जो सरफेस असतो हा एक स्ट्रेच्ड मेम्ब्रेन सारखा बिहेव करत असतो आणि त्यामुळे ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती इझिली जाऊ शकतात. किंवा आपण एखादा ब्रश घेतला, जसं आपण पेंटिंगचा ब्रश घेतो, तो पेंटिंगचा ब्रश घेतला. सुरुवातीला जर आपण बघितलं, तर या ब्रशचे जे हेअर्स असतात, हे असे स्प्रेड झालेले असतात. बरोबर आहे? ज्यावेळेस आपण त्याला पाण्यात बुडवत नाहीये किंवा कलरमध्ये आपण त्याला बुडवत नाहीये, तर त्याचे जे हेअर्स असतात, हे स्प्रेड झालेले असतात. पण जसं आपण त्याला पाण्यामध्ये बुडवणार, तर त्यावेळेस काय होणार? ते केस जे आहे ते स्प्रेड फॉर्ममध्येच राहणार. पण ज्यावेळेस आपण त्याला पाण्याच्या बाहेर काढतो, तर ते जे केस असतात, ते एकमेकांना चिकटलेले आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्या पाठीमागचं कारण देखील सरफेस टेन्शनच आहे. किंवा सांगायचं झालं तर थंड सूप असेल, ठीक आहे आणि आपण थंड सूप जर प्यायला घेतलं, तर ते आपल्याला जास्त टेस्टी लागत नाही. पण जर गरम सूप असेल, तर ते आपल्याला त्या ठिकाणी जास्त टेस्टी लागतं. तर त्याच्या पाठीमागचं जे कारण आहे, ते सुद्धा सरफेस टेन्शनच आहे. ठीक आहे, तर ते कशाप्रकारे आहे, ते आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. तर सर्वात आधी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, की जसं स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये आपण नॉर्मली बघतो, की 3 स्टेट्स ऑफ मॅटर आहे. एक आहे सॉलिड, लिक्विड आणि तिसरी आहे गॅसेस. मग हे जे मॉलिक्युल्स असतात बघा, ह्या मॉलिक्युल्समध्ये एक इंटरमॉलिक्युलर फोर्स प्रेझेंट असतो. समजा लिक्विड आहे किंवा कुठलाही ऑब्जेक्ट घ्या तुम्ही, त्याचे जे मॉलिक्युल्स असतात ना, या मॉलिक्युल्समध्ये एक प्रकारचा इंटरमॉलिक्युलर फोर्स जो आहे तो प्रेझेंट असणार आहे. हे इंटरमॉलिक्युलर फोर्स जे असतात, हे 2 प्रकारचे असतात. त्याला व्यवस्थितपणे समजून घ्या. सरफेस टेन्शनचं बेसिक जे आहे ते आता याच्यामध्येच आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्सेसचे 2 प्रकार असतात. एक जो असतो याला आपण म्हणतो कोएजिव्ह फोर्स आणि जो दुसरा असणार आहे, याला आपण म्हणणार आहोत एडेसिव्ह फोर्स. आता कोहेजिव्ह फोर्स म्हणजे काय? कोहेजिव्ह फोर्स म्हणजे सारख्याच मॉलिक्युल्समध्ये जो एक इंटरमॉलिक्युलर फोर्स प्रेझेंट असतो. जसं की आता या ठिकाणी हे कंटेनर आहे आणि या कंटेनरमध्ये हे लिक्विड मॉलिक्युल्स आहेत. ठीक आहे. मग आता लिक्विड मॉलिक्यूल जर म्हटलं, तर हा एक लिक्विड मॉलिक्यूल आहे, हा एक लिक्विड मॉलिक्यूल आहे. यांच्यामध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स प्रेझेंट असणार आहे, त्याला आपण कोहेजिव्ह फोर्स असं म्हणणार आहोत. कोहेजिव्ह फोर्सचा अर्थ होतो सबस्टन्स एकच असला पाहिजे आणि त्या सबस्टन्सच्या मॉलिक्युल्समध्ये जो फोर्स असतो, त्या फोर्सला आपण कोहेजिव्ह फोर्स असं म्हणत असतो. ठीक आहे. आता दुसरा जो आहे त्याला आपण म्हणतो एडेसिव्ह फोर्स. आता एडेसिव्ह फोर्समध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल्स असतात आणि त्यांच्या मॉलिक्युल्समध्ये असणारा जो फोर्स असतो त्याला आपण एडेसिव्ह फोर्स असं म्हणतो. जसं की आता या ठिकाणी बघा हा कंटेनर आहे किंवा आपण आपल्या एका स्टीलच्या ग्लासमध्ये पाणी घेतलं. आता पाणी आणि ग्लास हे 2 वेगवेगळे मटेरियल झाले, बरोबर नाही? म्हणजे 2 वेगवेगळे सबस्टन्सेस झाले. जसं की आता या ठिकाणी आपण जर बघितलं, तर स्टीलचे मॉलिक्युल्स आणि या वॉटरचे मॉलिक्युल्स यांच्यामध्ये जो एक प्रकारचा फोर्स प्रेझेंट आहे, याला आपण एडेसिव्ह फोर्स असं म्हणतो. एडेसिव्ह फोर्स हा 2 डिफरंट मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्सेसमध्ये प्रेझेंट असतो. मग या ठिकाणी काय होत आहे, हे पाणी जे आहे ते या सरफेसला चिकटलेलं आहे. मग ते कोणत्या फोर्समुळे चिकटलेलं असतं? ते असतं एडेसिव्ह फोर्समुळे. तर सिम्पली आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, कोहेजिव्ह फोर्स म्हणजे द फोर्स व्हिच इज प्रेझेंट बिटवीन द सेम मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स. आणि जर एडेसिव्ह फोर्स म्हटलं, तर एडेसिव्ह फोर्स हा डिफरंट मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्सेस यांच्यामध्ये जो फोर्स प्रेझेंट असतो, त्याला आपण एडेसिव्ह फोर्स असं म्हणणार आहोत. आलं का लक्षात? हं. मग आता आपल्याला हा जो सरफेस टेन्शन आहे, हा सरफेस टेन्शन मॉलिक्युलर थेअरीने समजून घ्यायचा आहे. त्याला व्यवस्थितपणे समजून घ्या. आता या ठिकाणी बघा समजा एक कंटेनर आहे. हे कंटेनर आहे एक आणि या कंटेनरमध्ये लिक्विड प्रेझेंट आहे. आता या कंटेनरमध्ये लिक्विड प्रेझेंट आहे, याचा अर्थ काय होतोय बघा या ठिकाणी. आपण या केसमध्ये 3 मॉलिक्यूल जे ते दाखवत आहोत. हा एक मॉलिक्यूल आहे A, दुसरा मॉलिक्यूल आहे B आणि तिसरा मॉलिक्यूल आहे C. आता इथे जर आपण बघितलं, तर ह्या लिक्विडच्या आतमध्ये जे काही मॉलिक्युल्स असणार आहे आतमध्ये, आता हा सरफेस आहे आणि या सरफेसच्या आतमध्ये असणारे मॉलिक्युल्स म्हणजे इनसाइड मॉलिक्युल जे असणार आहेत, त्या ठिकाणी काय होत असतं बघा, हा मॉलिक्यूल जो आहे तो त्याच्या सर्व डायरेक्शनमध्ये एक प्रेशर जे आहे ते अप्लाय करत असतो, असं पास्कल यांनी सांगितलेलं आहे. पास्कल लॉ काय सांगतो, की कुठलाही लिक्विडचा मॉलिक्यूल असेल, ठीक आहे, कुठलाही फ्लुइड असेल, तर तो काय करत असतो, त्याच्या सर्व डायरेक्शनमध्ये
इक्वल प्रेशर एक्झर्ट करत असतो. हा पास्कल लॉ आहे. ठीक आहे. मग आता या लिक्विडमध्ये जर आपण बघितलं तर जे पण काही याच्यामध्ये मॉलिक्युल्स असणार आहेत ते काय करणार आहेत, ते सर्व डायरेक्शन मध्ये एक प्रकारचा कोहेजिव्ह फोर्स जो आहे तो लावणार आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे जेवढा फोर्स इकडे लागणार आहे, तेवढाच फोर्स इकडे लागणार आहे. अपवर्ड मध्ये जेवढा असणार आहे, तेवढाच डाउनवर्ड मध्ये असणार आहे. म्हणजे जर आपण इथे विचार केला, की नेट कोहेजिव्ह फोर्स या केसमध्ये किती असेल? तर तो 0 असेल. कारण सर्व डायरेक्शन मध्ये इक्वल फोर्स जो आहे तो अप्लाय होत असतो. त्यामुळे या ठिकाणी जो नेट कोहेजिव्ह फोर्स असणार आहे, तो या ठिकाणी मात्र 0 असणार आहे. पण ही केस कशासाठी ऍप्लिकेबल आहे? फक्त त्या लिक्विड मॉलिक्युलसाठी जे याच्या आतमध्ये प्रेझेंट असतात. आता जर आपण या ठिकाणी बघितलं तर इथे बघा, एवढा पोर्शन जो आहे आता याचा हा एअर मध्ये आहे. वरती हवा आहे ना, म्हणजे आता इकडे तर काय फोर्स लागणार नाही वरच्या डायरेक्शन मध्ये. बरोबर आहे. मग आता फोर्स जास्त कुठे लागतोय? डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये लागतोय. बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीने. त्यामुळे इथे जो नेट कोहेजिव्ह फोर्स येतो, याची डायरेक्शन जी असते ती डाऊनवर्ड असते. येतं लक्षात? इथे जर आपण बघितलं सी या मॉलिक्यूलला त्याचा 50% पोर्शन हा एअर मध्ये आहे बघा. म्हणजे आता वरती तर काही फोर्स लागायचा प्रश्न येणारच नाही. बरोबर आहे. मग आता फोर्स लागतोय कुठे? फोर्स फक्त लागतोय डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. नेट कोहेसिव्ह फोर्स कुठे असणार आहे? सर्वात जास्त या याच्यावरती ना. हा कुठे लागतो? हा लागतो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. मग हा नेट कोहेसिव्ह फोर्स हा जो सरफेस तुम्हाला दिसतोय ना लिक्विडचा, ह्या लिक्विडच्या सरफेस वरती सर्व फोर्स कुठे लागतोय मग? असा या डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये लागताना पाहायला भेटतोय. का लागतोय लक्षात येत आहे? कारण वरती हवा आहे. वर तो कुठल्याही प्रकारचा मीडियम नाहीये. म्हणजे याला एक्झॅक्टली अपोज करणारा फोर्स इथे प्रेझेंट राहणार नाही. त्यामुळे या सरफेसवरती जे काही मॉलिक्युल्स प्रेझेंट असणार आहेत, हे सर्व मॉलिक्युल्स डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये काय करत असतात? एक प्रकारचा फोर्स लावत असतात. आले लक्षात? फोर्स म्हणजेच काय? फोर्स म्हणजेच एक प्रकारचं टेन्शन. ठीक आहे. मग हा जो सरफेस आहे, हा सरफेस आपल्याला एका पर्टिक्युलर टेन्शन मध्ये पाहायला भेटतो. आणि हे जे टेन्शन असतं, ह्याच टेन्शनला आपण सरफेस टेन्शन असं म्हणत असतो. लक्षात आलंय? सरफेस टेन्शन. तुम्ही कधीही बघा त्याचा शेप जर तुम्ही बघितला त्या सरफेसचा, तर थोडासा अशा पद्धतीने असतो बघा, झुकलेला असतो थोडासा. येतं का लक्षात? मग याचं पाठीमागचं कारण काय? याच्या पाठीमागचं कारण हे आहे, की हा सरफेस जो आहे, या सरफेसवरती जे काही लिक्विडचे मॉलिक्यूल प्रेझेंट असणार आहेत, हे सर्व लिक्विडचे मॉलिक्युल्स डाउनवर्ड डायरेक्शनमध्ये एक प्रकारचा फोर्स एक्झर्ट करतात. त्यामुळे हा सरफेस जो आहे, तो टेन्शनमध्ये असल्यासारखा बिहेव करत असतो. सरफेस टेन्शनला आपण कशाप्रकारे डिफाईन करू शकतो, ते आपण आता बघूयात. एक एक्झाम्पल घेऊन याला समजूयात. समजा या ठिकाणी बघा एखादा ग्लास असेल. समजा आपल्याकडे स्टीलचा ग्लास आहे. त्यामध्ये आपण पाणी जे आहे ते भरलेलं आहे. त्याच्यामध्ये वॉटर प्रेझेंट आहे. आता आपण जर या ग्लासला जर का टॉप व्ह्यूने बघितलं, वरतून जर आपण बघितलं, तर आपल्याला अशा प्रकारचा एक सर्कल पाहायला भेटेल. शेप कसा भेटणार आहे आपल्याला? जर आपण ग्लासला जर वरतून बघितलं, तर आपल्याला असा एक सर्क्युलर शेप जो आहे तो पाहायला भेटेल. मग आपण या लिक्विडवरती, या पाण्यावरती समजा एखादी इमॅजिनरी लाईन जर ड्रॉ केली. ही एक इमॅजिनरी लाईन आहे. ठीक आहे. तर ही जर इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली, तर या ठिकाणी असणारे जे मॉलिक्युल्स आहेत, हे अशा पद्धतीने इकडे मूव्ह होतात, एक फोर्स अप्लाय करतात. त्याच पद्धतीने या डायरेक्शनमध्ये सुद्धा मॉलिक्युल्स काय करणार आहेत? पुल करणार आहेत. येतंय का लक्षात? तर ही काय आहे? एक इमॅजिनरी लाईन आहे, जी सरफेसवरती आपण ड्रॉ केलेली आहे आणि त्या ठिकाणी एक प्रकारचा टेंजेन्शियल फोर्स जो आहे तो ॲक्ट होत आहे. त्यामुळे सरफेस टेन्शनला डिफाईन करते वेळेस आपण असं म्हणू शकतो, इट इस डिफाईन्ड ॲज द tangential force acting per unit length acting per unit length on both sides of an imaginary line drawn on the surface of the liquid. ठीक आहे. अशा प्रकारची डेफिनेशन आहे. जर आपण याचा फॉर्म्युला जर लिहिला, तर सिम्पली फॉर्म्युला आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो, की जे सरफेस टेन्शन असणार आहे, दॅट विल बी फोर्स अपॉन लेंथ. लेंथ कोणती असणार आहे? ही जी आपण लाईन ड्रॉ केली ना, ही लेंथ. आलं का लक्षात? ठीक आहे. यानुसार आपण याचं SI युनिट सुद्धा सांगू शकतो.
SI युनिट काय बनेल यावरून? फोर्सचा SI युनिट आहे न्यूटन, लेंथचा आहे मीटर. न्यूटन पर मीटर हे त्याचं SI युनिट बनणार आहे. डायमेन्शन सुद्धा विचारलं जातं पेपरला. डायमेन्शन काय असेल? फोर्सचं डायमेन्शन काय असतं? हे असतं M1 L1 T-2 आणि डिव्हिजन मध्ये मीटर म्हणजे लेंथ दॅट इज L1. तर L1 जो आहे या ठिकाणी कॅन्सल होईल आणि आपल्याला डायमेन्शन भेटेल M1 L0 T-2. आलं का लक्षात? हं? अजून एक टर्म असते बघा, ज्याला आपण सरफेस एनर्जी असं म्हणतो. आता ही टर्म व्यवस्थितपणे समजून घ्या, सरफेस एनर्जी काय आहे. जसं की आपण हे एक्झाम्पल बघितलं, या एक्झाम्पलमध्ये हा लिक्विड मॉलिक्यूल जर का लिक्विडच्या आतमध्ये असेल, तर सर्व बाजूला तो काय करत असतो, एक इक्वल प्रेशर जे आहे ते एक्झर्ट करत असतो. म्हणजे सर्व डायरेक्शन मध्ये तो एक इक्वल अमाउंट ऑफ फोर्स जो आहे तो एक्झर्ट करत असणार आहे. म्हणजे नेट फोर्स जो या मॉलिक्यूल वरती असणार आहे तो 0 असणार आहे. बरोबर आहे. आता ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी कळलेली आहे की नेट फोर्स या मॉलिक्यूल वरती 0 आहे. आता या मॉलिक्यूलला जर का आपल्याला सरफेसला घेऊन जायचं असेल, ह्या मॉलिक्यूलला जर आपल्याला सरफेसला घेऊन जायचं असेल, तर त्या ठिकाणी काही ना काही एक्स्ट्रा वर्क जे आहे ते या मॉलिक्यूल वरती परफॉर्म करावं लागतं आणि हेच एक्स्ट्रा वर्क हा मॉलिक्यूल काय करतो, पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर करतो. इन शॉर्ट मध्ये आपण असं म्हणू शकतो की या सरफेस वरती हे जे मॉलिक्यूल प्रेझेंट असतात यांच्यामध्ये एक एक्स्ट्रा एनर्जी जी आहे ती प्रेझेंट असते आणि ही एक्स्ट्रा एनर्जीलाच आपण सरफेस एनर्जी असं म्हणत असतो. मग ही सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन यांच्यामध्ये एक प्रकारचं रिलेशन असतं. हे रिलेशन सुद्धा आपल्याला पेपरला विचारलं जातं. तर ते रिलेशन आपण तर रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन त्याला व्यवस्थितपणे समजून घ्या. लहानपणी तुम्ही भरपूर वेळा हा एक्सपेरिमेंट केला असेल बघा. पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये निरमा ऍड करायचा आणि एक फ्रेम बनवायची. ती फ्रेम तुम्ही कशाची बनवा, समजा एखादी लिंबाची काडी असेल, अशा प्रकारची एखादी फ्रेम तुम्ही बनवली. ठीक आहे. म्हणजे आता आतमध्ये हे काय असणार आहे, हॉलो असणार आहे आणि त्या फ्रेमला त्या सोप सोल्युशनमध्ये किंवा त्या एखाद्या निरम्याच्या पाण्यामध्ये तुम्ही त्याला बुडवलं, तर त्यावरून आपण काय करत होतो, जे बबल्स आहेत ते बबल्स आपण त्या ठिकाणी बनवत होतो. कारण तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर ही जी फिल्म आहे बघा, या ठिकाणी जी पाण्यात बुडवल्यानंतर ज्यावेळेस आपण त्याला बाहेर काढतो, तर इथे असणारे ह्या सरफेसवरती असणारे जे मॉलिक्युल्स आहेत ना, ते अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला मूव्ह होताना पाहायला भेटतं. तुम्ही जर केअरफुली बघितलं तर तुम्हाला असं एक स्ट्रक्चर जे ते पाहायला भेटेल. म्हणजे ते काय करत असतात, ते तो जो एरिया आहे, तो एरिया कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्ही पावसाचा थेंब बघा, पावसाचा थेंब कसा आहे, स्पेरिकल आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे त्याचा जो शेप असतो ना आउटर सरफेस, त्या ठिकाणी असणारे मॉलिक्युल्स तो एरिया कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. ठीक आहे. आता तशाच प्रकारे या ठिकाणी काय करायचं आहे, फक्त शेप जी आहे ती या ठिकाणी रेक्टँग्युलर आहे. जी आपण फ्रेम घेत आहोत ती कशी आहे इथे रेक्टँग्युलर. पी, क्यू, आर, एस अशी ही फ्रेम आहे. यामध्ये ही जी साईड आहे बघा, क्यू आर, तर ही मूव्हेबल आहे. आता आपल्याला माहिती आहे की या कॉर्नरला जे मॉलिक्युल्स असणार आहेत ते काय करतील, याचा सरफेस एरिया कमी करण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे या डायरेक्शन मध्ये काय होणार आहे, एक फोर्स लागणार आहे. आपण काय करूया, तेवढाच फोर्स या डायरेक्शन मध्ये लावूयात. जेणेकरून हा काय होईल, ह्या क्यू आर पासून क्यू डॅश आर पर्यंत तो मूव्ह होईल. येतं का लक्षात? मग आता इथे जर आपण बघितलं तर इथे दोन सरफेसेस तयार होतात बघा, दोन फिल्म बनतात. कारण हा आतमधून तर मोकळा असणार आहे. एका साईडला एक सरफेस आहे, एका साईडला ही फिल्म आहे आणि पलीकडच्या साईडला एक फिल्म आहे. त्याची लेंथ किती इथे यल, टोटल लेंथ किती भेटणार आपल्याला, या साईडची यल आणि त्याच्या पाठीमागे अजून एक साईड आहे त्याची यल, म्हणजे 2L आपल्याला या ठिकाणी लेंथ भेटणार आहे. मग आपण जो आता फॉर्म्युला बघितला सरफेस टेन्शनचा, तो फॉर्म्युला काय आहे, टी इज इक्वल्स टू एफ अपॉन एल. इथे काय बनणार सांगा बरं फॉर्म्युला. तिथे आपण म्हणू शकतो सरफेस टेन्शन इज, सो टी इज इक्वल्स टू एफ अपॉन 2L. 2L आलं ना लक्षात काय घेतलं मी. ठीक आहे, तर ही एक साईड आहे आणि पलीकडची एक साईड असेल. सो एफ इज इक्वल्स टू टी इंटू 2L. तर फोर्सचा मला हा फॉर्म्युला जो आहे तो या ठिकाणी भेटत आहे. आता व्यवस्थितपणे समजून घ्या, ज्यावेळेस आपण या ठिकाणी काय करतोय, फोर्स अप्लाय करतोय. आता फोर्स लावतोय आपण या डायरेक्शन मध्ये. मग इथे काही ना काही वर्क परफॉर्म होईल.
आपण असं इमॅजिन करूयात की जो फोर्स आपण या ठिकाणी लावला हा फोर्स अत्यंत कमी आहे, खूप कमी फोर्स लावत आहे आणि त्यामुळे होणारी जी डिस्प्लेसमेंट असणार आहे ती सुद्धा खूप कमी असणार आहे. असं आपण कन्सिडर करूयात की होणारी डिस्प्लेसमेंट जी आहे ती खूप कमी आहे, त्याला आपण dx असं म्हणूयात. तर वर्क डन काय असेल मग? वर्क डन इज, so small work done dw is equals to force f dash into displacement is dx. आलं का लक्षात? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बरं आता ह्या दोघांचं मॅग्निट्यूड कसं आहे? अप्रॉक्सिमेटली सारखंच आहे. जेवढा एफ आहे तेवढाच काय असणार आहे? एफ डॅश असणार आहे. म्हणून या एफ डॅशच्या जागेवरती आपण काय लिहू शकतो? dw इज इक्वल टू एफ डॅश म्हणजे काय? t इंटू 2l इंटू dx. पण या ठिकाणी व्यवस्थितपणे बघा, हा जो 2l इंटू dx आहे याला आपण काय म्हणू शकतो? 2l इंटू dx, जी पण काही या ठिकाणी मुवमेंट होणार आहे. आता समजा एखादा रेक्टँगल असेल, त्या रेक्टँगलचा एरिया काय असतो? लेंथ इंटू ब्रेथ असतो ना. ह्या दोघांचं काय घेतो आपण? मल्टिप्लिकेशन. तसं आता समजा हा जर dx असेल आणि ही त्याची काय झाली? लेंथ झाली, म्हणजे इन शॉर्ट आपल्याला काय भेटतो? त्या ठिकाणी एरिया भेटत आहे, राईट? तर आपण असं म्हणू शकतो की dw इज इक्वल्स टू t इंटू da. लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला आपण न्यूमेरिकल मध्ये वापरणार आहोत. ठीक आहे. मग आता हे जे वर्क डन या ठिकाणी परफॉर्म होणार आहे, हेच वर्क त्या ठिकाणी एका एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर होणार आहे. म्हणून या वर्क डनलाच आपण या ठिकाणी काय म्हणणार आहोत? सरफेस एनर्जी इज इक्वल्स टू टी इंटू डी. टी म्हणजे काय? सरफेस टेन्शन. तर हे रिलेशन तयार होतं बघा, सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी मध्ये. यानंतरचा पॉइंट आपण बघूया, जो की आहे एक्सप्लेनेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ ड्रॉप्स अँड बबल्स. आता या ठिकाणी जर का आपण लिक्विड ड्रॉप बघितला, तर लिक्विड ड्रॉप जो आहे याचा शेप जो आहे तो स्पेरिकल असतो, बरोबर आहे? म्हणजे एखादा लिक्विड ड्रॉप असेल, या लिक्विड ड्रॉपच्या आतमध्ये जे काही प्रेशर असणार आहे, ते प्रेशर या ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा जास्त असतं. म्हणजे बाहेरच्या प्रेशर पेक्षा याच्या आतमध्ये जे प्रेशर असणार आहे ते कायम जास्त असणार आहे. आता हे जे जास्त प्रेशर असतं याला आपण एक्सेस प्रेशर असं म्हणतो. मग हे एक्सेस प्रेशर किती आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर बघूयात आपण हे एक्सेस प्रेशर किती आहे, तर महत्वाचा कॉन्सेप्ट आहे, याला व्यवस्थितपणे समजून घ्या. आता सुरुवातीला आपण या ठिकाणी काय केलं, एक ड्रॉपलेट जो आहे, वॉटर ड्रॉपलेट तो कन्सिडर केलेला आहे. सुरुवातीला याची जी रेडियस आहे ती स्मॉल आर आहे आणि याच्या आतमध्ये जे काही प्रेशर आहे ते पी आय आहे, म्हणजे इनसाइड प्रेशर. आणि याच्या बाहेर जे असणार आहे ते आहे आउटसाइड प्रेशर. आपल्याला माहिती आहे याचा शेप स्पेरिकल आहे, त्यामुळे इनसाइड प्रेशर जे असणार आहे ते कायम आउटसाइड पेक्षा जास्त असणार आहे. ठीक आहे. मग ते कितीने जास्त आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आता आपण ते कशाप्रकारे फाइंड आउट करू शकतो बघा. तर सर्वात आधी या ठिकाणी आपण जर याचा एरिया फाइंड आउट केला सुरुवातीचा, ठीक आहे. स्पेरिकल एक आपण ड्रॉपलेट कन्सिडर केलेला आहे या ठिकाणी. याचा जर सरफेस एरिया जर मी घेतला, ज्यावेळेस याची रेडियस स्मॉल आर होते त्यावेळेस, तर तो सरफेस एरिया किती येईल? A1 म्हणूयात त्याला, ठीक आहे. तर A1 असणार आहे 4 पाय आर स्क्वेअर. सरफेस एरिया काय असतो स्क्वेअरचा? 4 पाय आर स्क्वेअर. मग ज्यावेळेस याची रेडियस ही आर होती, तर याचा जो सरफेस एरिया असणार आहे तो किती असणार आहे? तो असणार आहे 4 पाय आर स्क्वेअर. आता आपण असं कन्सिडर करूया की हा जो ड्रॉप आहे याची साईज वाढत आहे. म्हणजे रेडियस पहिल्यांदा किती होती? आर. आता ही जी रेडियस आहे ही मात्र आर प्लस डेल्टा आर आता होणार आहे. बरोबर आहे की नाही? कारण इथपर्यंतचा डिस्टन्स किती आहे? ही तर पहिल्या सर्कलची रेडियस झाली ना, ही झाली आर आणि ही डेल्टा आर, आर प्लस डेल्टा आर. आता एरिया काय होणार? एरिया सुद्धा वाढेल. मग A2 किती बनेल बोला? A2 इज इक्वल्स टू, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे आपण शो केलेला आहे, परंतु हा डेल्टा आर खूप लहान आहे, खूप कमी आहे त्याची किंमत. ठीक आहे. मग A2 किती येणार आहे? तो असणार आहे 4 पाय आणि आरच्या जागेवरती काय लिहिणार आपण? आर प्लस डेल्टा आर ब्रॅकेट स्क्वेअर. So we can say A2 is equals to 4 pi into r square plus 2 times r into delta r plus delta r square. बरोबर आहे? मला मल्टिप्लाय करून घ्या. आपल्याला भेटेल 4 पाय आर स्क्वेअर प्लस 8. 4 इंटू 2 8 पाय आर इंटू डेल्टा आर प्लस 4 पाय इंटू डेल्टा आर स्क्वेअर. पण आपल्याला माहिती आहे की डेल्टा आर जो आहे तो अत्यंत लहान आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण म्हणू शकतो बघा, डेल्टा आर इज स्मॉल अँड देअरफॉर डेल्टा आर स्क्वेअर इज नेग्लेक्टेड. का?
कारण डेल्टा आर स्क्वेअरची किंमत अजून कमी बनणार. डेल्टा आर जो आहे तो कमी आहे, समजा 0.1 आहे, तर डेल्टा आर स्क्वेअर त्याचा स्क्वेअर त्याच्यापेक्षा कमी येणार आहे. बरोबर आहे, त्यामध्ये अल्टरनेट करून टाका. तर A2 किती येणार या ठिकाणी? A2 असणार आहे जो की येईल 4 पाय आर स्क्वेअर प्लस 8 पाय आर इंटू डेल्टा आर. आलं लक्षात? त्याला आपण म्हणूयात इक्वेशन नंबर 1, याला म्हणूयात इक्वेशन नंबर 2. तर आपल्याला काय काढायचं बघा, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे चेंज इन एरिया किती येतो. तर सुरुवातीला आपण तो चेंज इन एरिया जो आहे तो फाइंड आउट करून घेऊयात. इथे म्हणूयात आपण DA. सो DA इज इक्वल्स टू A2 मायनस A1. A2 किती आलेला आहे? तो आहे 4 पाय आर स्क्वेअर प्लस 8 पाय आर डेल्टा आर मायनस A1 किती आहे? तो आहे 4 पाय आर स्क्वेअर. तर हा प्लस आणि हा मायनस कॅन्सल होईल आणि DA आपल्याला भेटेल जो की असणार आहे 8 पाय आर इंटू डेल्टा आर. याला म्हणूयात इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. आता लास्ट डेरिवेशन मध्ये आपण एक रिलेशन फाइंड आउट केलं बघा. काय रिलेशन होतं हे? DW इज इक्वल्स टू T इंटू DA. वी हॅव काय रिलेशन आहे? बोला. DW इज इक्वल्स टू T इंटू DA. तर DA आपण आत्ताच काढला. तर DW काय असेल बघा मग? T इंटू आणि DA म्हणजे 8 पाय आर इंटू डेल्टा आर. याला म्हणूयात इक्वेशन नंबर 4. क्लिअर येतपर्यंत? आता वर्क डन कशाला म्हणतो बोला बरं आपण? वी नो दॅट. काय म्हणू शकतो आपण? वर्क डन कशाला म्हणतात? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे की नाही? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, स्मॉल डिस्प्लेसमेंट झाली ना त्या ठिकाणी. त्याला आपण DW काय लिहू शकतो? F इंटू डेल्टा आर असंही लिहू शकतो. मग इथे आपण जर असं म्हटलं तर जे फोर्स असणार आहे बघा, एक्सेस फोर्स, तो किती असणार आहे? आपल्याला माहिती आहे की फोर्स इज इक्वल्स टू प्रेशर अपॉन प्रेशर इंटू एरिया आपण घेतो. बरोबर की नाही? कारण प्रेशर काय असतो? प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया आहे. मग फोर्स काय म्हणू शकतो आपण? प्रेशर इंटू एरिया. बरोबर आहे की नाही? मग इथे एक्सेस फोर्स काय असणार आहे? एक्सेस फोर्स असणार आहे एक्सेस प्रेशर. एक्सेस प्रेशर म्हणजे काय? PI मायनस पी नॉट. आलं का लक्षात? PI मायनस पी नॉट कसं घेतला? एक्सेस प्रेशर किती आहे? आतमधलं प्रेशर जास्त आहे, बाहेरचं कमी आहे. मग PI मायनस पी नॉट घेतलं की आपल्याला काय भेटतं? एक्सेस प्रेशर भेटतं. इंटू आपल्याला काय लिहायचं? एरिया. आणि सरफेस एरिया किती येणार याचा? तो असणार आहे 4 पाय आर स्क्वेअर. मग आता या ठिकाणी जो फॉर्म्युला आहे आपल्याकडे कोणता? वर्क डनचा. काय वर्क डनचा फॉर्म्युला काय आपल्याकडे? T इंटू 8 पाय आर डेल्टा आर. तो या ठिकाणी लिहूयात आपण. तो असणार आहे T इंटू 8 पाय आर इंटू डेल्टा आर. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स किती आहे? तो आहे PI मायनस पी नॉट इंटू 4 पाय आर स्क्वेअर. बरोबर आहे? हा फोर्स इंटू डेल्टा आर. आलं का लक्षात? हे बघा, हा दोन वर्क फॉर्म्युला आपण इक्वेट केले. आता इथे काय काय कॅन्सल होतं? इथे हा डेल्टा आर सोबत कॅन्सल होईल. त्यानंतर हा पाय या पाय सोबत कॅन्सल होईल. हा आर स्क्वेअर होता, एक आर या आर सोबत कॅन्सल होईल आणि ते 4 2 8 शिल्लक राहील. ठीक आहे. मग बघा या ठिकाणी काय काय शिल्लक राहिलं. इथे आपल्याला भेटेल 2T इक्वल टू इथे PI मायनस पी नॉट इंटू एक आर इथला शिल्लक होता. ठीक आहे. आणि मग आपण एक्सेस प्रेशर आपण म्हणू शकतो या ठिकाणी PI मायनस पी नॉट इज इक्वल्स टू 2T अपॉन आर. तर एवढं जे आहे बघा ते एक्सेस प्रेशर आपल्याला या ठिकाणी भेटतं. पण हे कशासाठी झालं? हे झालं वॉटर ड्रॉपसाठी, जो पाण्याचा थेंब असेल ना त्याच्यासाठी. पण जर का सोप बबल असेल तर? आता सोप बबल म्हटलं तर तो आतून तो हॉलोच असणार आहे. त्याला 2 सरफेसेस येतात बघा. मग सोप बबलसाठी काय लक्षात ठेवायचं तुम्ही? जर सोप बबल असेल तर त्यासाठी PI मायनस पी नॉट हा जो 2T असेल ना त्याच्या जागेवरती फक्त 4T लिहायचा डिवायडेड बाय आर. आलं का लक्षात? हे कशासाठी लक्षात ठेवायचंय तुम्हाला? हे लक्षात ठेवायचं आहे सोप बबलसाठी. तसं हे रिलेशन आहे बघा. अशा प्रकारे तुम्ही एक्सेस प्रेशर जे ते फाइंड आउट करू शकता. त्यानंतर आपण काही इम्पॉर्टंट न्यूमेरिकल सोडवूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा,
diameter of a water drop is 0.6 mm. Calculate the pressure inside a liquid drop. आणि त्यानंतर आपल्याला सरफेस टेन्शन दिलेलं आहे 72 डाइन पर सेंटीमीटर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर आपल्याला या ठिकाणी लिक्विड ड्रॉप मध्ये असणारं जे प्रेशर आहे ते फाइंड आउट करायचं आहे. तर सर्वात आधी काय काय डेटा दिलेला आपण बघूयात. गिव्हन मध्ये आपल्याला वॉटर ड्रॉप जो आहे त्याचा डायमीटर दिलेला आहे. डायमीटर आहे 0.6 mm. मग रेडियस किती असेल त्याच्या हाफ, बरोबर. डायमीटरच्या हाफ काय असणार आहे, रेडियस म्हणजे 0.6 डिवायडेड बाय 2, तर आपल्याला भेटेल 0.3 mm. आता हे मिलीमीटर आहे, आपल्याला मीटर मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. मग कितीने मल्टिप्लाय करायचं याला, 10⁻³ ने. तर हे बनणार 0.3 इंटू 10⁻³ मीटर. ठीक आहे. जर तुम्हाला हा पॉइंट नको असेल तर हा पॉइंट सुद्धा आपण काढू शकतो. त्या ठिकाणी आपल्याला असं लिहूयात 3 इंटू 10⁻⁻1. त्याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ झाला 0.3 इंटू 10⁻⁻3. तर सिम्पली आपण म्हणू शकतो की आपल्याला या ठिकाणी रेडियस किती भेटणार आहे, 3 इंटू 10⁻⁻1 - 3 किती, -4 मीटर. ठीक आहे. आता यानंतर तर ही झाली रेडियस. सरफेस टेन्शन दिलेलं आहे. सरफेस टेन्शन किती आहे, जे की आहे 72 डाइन पर सेंटीमीटर. हे पण सीजीएस युनिट आहे. तर आपल्याला माहिती आहे की डाइन हे फोर्सचं सीजीएस युनिट आहे. मग 1 न्यूटन इज इक्वल्स टू 10⁵ डाइन असतो. याला उलटा करा, 1 डाइन म्हणजे किती येणार, 1 डाइन इज इक्वल टू 10⁻⁻5 न्यूटन येणार आहे. त्यानंतर 1 मीटर म्हणजे किती, 100 सेंटीमीटर किंवा 10⁻² सेंटीमीटर. सो 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 10⁻⁻2 मीटर. मग काय येईल बघा बरं, सरफेस टेन्शन 72 इंटू डाइन. आता 1 डाइन म्हटलं इथे किती न्यूटन असणार आहे, ते असणार आहे 10⁻⁻5 डिवायडेड बाय, आणि सेंटीमीटर म्हटल्यानंतर 10⁻⁻2. आलं लक्षात. ठीक आहे. आता पुढे जर आपण बघितलं तर आपल्याला इथे सरफेस टेन्शन जे आहे ते भेटेल 72 इंटू 10⁻, हे -2 वरती घ्या, +2 होईल, -5 + 2 -3 न्यूटन पर मीटर. त्यानंतर ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपल्याला दिलेलं आहे, जे की आहे 1.013 इंटू 10⁻5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर एवढा डेटा जो आहे तो आपल्याला दिलेला आहे. आपल्याला काढायचं आहे प्रेशर इनसाइड अ लिक्विड ड्रॉप. सर्वात आधी चेंज इन प्रेशरचा आपल्याकडे फॉर्म्युला असतो, जो की आहे 2T/R. किमती टाका. 2 इंटू टी किती आहे, 72 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय आर किती आहे, जो की आहे 3 इंटू 10⁻⁻4. ठीक आहे. तर यावरून आपल्याला काय भेटेल, इथे इथे आपण म्हणू शकतो 144. त्यानंतर हा -4 जर का वरती गेला तर +4 होणार, +4 - 3 1, म्हणजे 1 0 मी या ठिकाणी लावून देतो, डिवायडेड बाय 3. आलं का लक्षात. मग इथे आपण याला डिवाइड करू शकतो. 3 4 जा 12, इथे 3 चौक 12, त्यानंतर इथे 2 उरले, 3 8 24, म्हणजे 480 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. एवढं चेंज इन प्रेशर आपल्याला भेटणार आहे. बरोबर आहे. मग आपल्याला कशामधलं प्रेशर काढायचं आहे, त्या लिक्विड ड्रॉप मधलं प्रेशर काढायचं आहे. मग आता लिक्विड ड्रॉप मधलं प्रेशर जर आपल्याला काढायचं असेल तर त्या ठिकाणी दोघांची ऍडिशन करावी लागेल. कशाची, एक ॲटमॉस्फेरिक प्रेशरची आणि दुसऱ्या चेंज इन प्रेशरची. आपण या ठिकाणी म्हणू शकतो ΔP + P0. आलं का लक्षात. मग ΔP किती आहे, ते आहे 480 प्लस, आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे, ते आहे 1.013 इंटू 10⁻5. आता 10⁻5 याचा अर्थ काय झाला, त्याच्या पुढे आपल्याला काय करायचे आहे, 5 झिरो लावायचे आहेत. चला मग दोघांचे आपण ऍडिशन करूया. तिथे आपण म्हणू शकतो 480 प्लस, आता हा पॉइंट उचला, 1 2 3 4 5 इक्वल टू, तर 0 + 0
0, 8 प्लस 0, 8, त्यानंतर 4 प्लस 3, 7 आणि हा 101 ॲज इट इज राहणार. ते आपण याला असंही लिहू शकतो 1.0178 इंटू 1, 2, 3, 4, 5 10 टू द पॉवर 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर हे जे आहे ते आपलं फायनल आन्सर असणार आहे. यानंतरचा प्रश्न बघूयात. कॅल्क्युलेट द डायमीटर ऑफ अ वॉटर ड्रॉप इफ द एक्सेस प्रेशर इनसाइड द ड्रॉप इज 80 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा हा. यामध्ये सर्वात आधी त्यांनी आपल्याला सरफेस टेन्शन पण दिलेलं आहे, जे किती आहे, ते की आहे 7.2 इंटू 10 टू द पॉवर -2 न्यूटन पर मीटर. आणि जे एक्सेस प्रेशर आहे ते किती आहे, 80 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. एक्सेस प्रेशर म्हणजे काय, इनसाइड प्रेशर मायनस ॲटमॉस्फेरिक प्रेशर, बरोबर आहे. ह्या दोघांचा डिफरन्स तो किती आहे, तो आहे 80 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे, पी आय मायनस पी नॉट. तरच आपण डेल्टा पी म्हणालो याच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये, 2t अपॉन आर. आता पी आय मायनस पी नॉट याची किंमत 80 आहे, 2t याची पण किंमत आहे टी ची आपल्याकडे. आर आपल्याला भेटेल, आर म्हणजे रेडियस, त्याला डबल करा म्हणजे आपल्याला काय भेटेल, आपल्याला डायमीटर भेटून जाईल. अलग लक्षात काय करायचंय, चला मग किंमत टाका इथे. याच्या जागेवर आपण म्हणणार 80 इक्वल्स टू 2 इंटू टी किती आहे, 7.2 इंटू 10 टू द पॉवर -2 डिवायडेड बाय आर. या आर ला घ्या इकडे, तर आपण इथे म्हणू शकतो 2 इंटू 7.2 इंटू 10 टू द पॉवर -2 डिवायडेड बाय 80. तर इथे येणार 2 4 जा 80, इथे झाले 40. मग पुढच्या स्टेपमध्ये याला आपण अजून सिम्प्लिफाय करूया. तर या ठिकाणी आपल्याला आर भेटेल, जो की असणार आहे 7.2 डिवायडेड बाय 40, बरोबर आहे. 7.2 डिवायडेड बाय 40 इंटू 10 टू द पॉवर -2. आता हा 7.2 जो आहे याला आपण 72 लिहूयात, ठीक आहे. मग 72 इंटू 10 टू द पॉवर -1 झाला तो, इंटू आता -1 आणि हा -2 -3 आणि हा पण 1 वरती गेला तर -4 10 टू द पॉवर -4 डिवायडेड बाय 4. येतं का लक्षात? किंवा तुम्ही त्याला सिम्पली ॲज इट इज पण ठेवू शकता, जसे की इथे 72 डिवायडेड बाय 40 इंटू 10 टू द पॉवर -3. हा -2 आणि हा 10 टू द पॉवर -1. मग आपण या ठिकाणी याला किती डिवाइड करूयात, 4 ने डिवाइड करूया. तर आपण इथे म्हणूयात 4 1 जा 4, त्यानंतर इथे उरतील 3, 4 8 जा 32, बरोबर ना, 4 8 32. येतं का लक्षात? म्हणजे किती आलं, 18 डिवायडेड बाय 10 इंटू 10 टू द पॉवर -3. हा 0 काढून टाका म्हणजे काय येईल, 1.8 इंटू 10 टू द पॉवर -3. तर आर आपल्याला भेटत आहे, आर कशाच्या बरोबर येत आहे, 1.8 इंटू 10 टू द पॉवर -3 च्या बरोबर. आपल्याला त्याच्यात डबल करायचंय. पण हे जर -3 काढलं आपण, तर आपण काय म्हणू शकतो, 1.8 mm. आलं का लक्षात? -3 म्हणजे काय, 10 टू द पॉवर -3 म्हणजे काय, mm. तर आपण ते काढून टाकलं आणि त्याच्या जागेवरती या ठिकाणी mm लिहिला. तर आपल्याला काय भेटलं या ठिकाणी, आपल्याला भेटली रेडियस. आपल्याला काय पाहिजे, डायमीटर पाहिजे. अँड देअरफॉर डायमीटर विल बी 2r. सो d इज इक्वल्स टू 2 इंटू 1.8, 18 दुने 36 म्हणजे 3.6 mm. तर एवढा जो आहे तो या ठिकाणी डायमीटर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कॅल्क्युलेट द वर्क डन इन ब्लोविंग अ सोप बबल टू अ रेडियस ऑफ 1 सेंटीमीटर. पुढे म्हणतात द सरफेस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन इज 2.5 इंटू 10 टू द पॉवर -2 न्यूटन पर मीटर. आता या ठिकाणी एक सोप बबल आहे, सुरुवातीला त्याची काही रेडियस नाहीये, समजा रेडियस जी ती 0 आहे आणि 1 सेंटीमीटर पर्यंत आपण त्याला ब्लो करत आहोत, ठीक आहे. त्याची रेडियस किती व्हायला पाहिजे, 1 सेंटीमीटर पर्यंत. त्याचं सरफेस टेन्शन दिलेलं आहे आणि ते म्हणतात त्या ठिकाणी जे वर्क होत आहे ते वर्क किती आहे. तर सर्वात आधी या ठिकाणी गिव्हन डेटा आपण लिहून घेऊयात. गिव्हन मध्ये काय काय आहे बघा. गिव्हन मध्ये आपल्याला रेडियस दिलेली आहे, जी की आहे 1 सेंटीमीटर म्हणजे किती, 10 टू द पॉवर -2 मीटर. पुढे सरफेस टेन्शन पण दिलेलं आहे,
जे किती आहे 2.5 इंटू 10⁻⁻2 न्यूटन पर मीटर. ठीक आहे. आणि वर्क डन काढायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे वर्क डनचा फॉर्म्युला काय असणार आहे, डब्ल्यू इज इक्वल्स टू टी इंटू चेंज इन एरिया, डीए. ठीक आहे. आता डीए म्हणजे काय, फायनल एरिया मायनस इनिशियल एरिया. फायनल एरिया जर आपण बघितला तर हा सोप बबल आहे बघा, याचे दोन सरफेस असतात. मग सरफेस एरिया काय असतो त्या सोप बबल साठी, दोन सरफेस घ्यावे लागतील ना आपल्याला, 2 × 4πr². लक्षात येते का? बघा, डब्ल्यू इक्वल्स टू टी ची किंमत सांगा. टी किती आहे, जो आहे 2.5 इंटू 10⁻⁻2 इंटू, आता इथे काय फायनल एरिया. फायनल एरिया म्हणजे काय, ज्यावेळेस त्याची रेडियस 1 सेंटीमीटर होणार आहे तो एरिया. तर त्यासाठी दोन सरफेसेस असतात ना, त्यामुळे इथे आपण 2 घेत असतो. 2 × 4πr² मायनस, आता इनिशियल एरिया किती असणार आहे, 0. बरोबर आहे, 0 पासून तो वाढणार ना 1 सेंटीमीटर पर्यंत, त्यामुळे 0 लिहिण्याची गरज नाही. याला आपण इथे स्टॉप करूया. चला मग पुढे फक्त सिंपल कॅल्क्युलेशन्स आहेत. 2.5 इंटू 10⁻⁻2 इंटू 2 इंटू 4 इंटू पाय इज 3.14 इंटू r². आर किती आहे, 10⁻⁻2, त्याचा स्क्वेअर करा म्हणजे 10⁻⁻4. आलं का लक्षात? चला आता या ठिकाणी वर्क डन जे आहे ते वर्क डन आपण फाइंड आउट करूयात. सो आय कॅन से डब्ल्यू इज इक्वल्स टू 2.5 इंटू 4. आता 2.5 आणि 2.55 ते झालं 10, आणि 10 इंटू 2 हे झालं 20 इंटू हे -2 आणि हे -4, 10⁻⁻6 इंटू हे 3.14. सो डब्ल्यू इज इक्वल्स टू 2 इंटू 31.4. आलं का लक्षात? हा 0 काढला, इथे टाकला, इंटू 10⁻⁻6. सो डब्ल्यू इज इक्वल्स टू हाऊ मच, 62.8 इंटू 10⁻⁻6 जूल. हवं तर तुम्ही 6.28 पण लिहू शकता. 6.28 इंटू 10⁻⁻5 जूल. आलं का लक्षात? ठीक आहे. तर हे असणार आहे आपलं फायनल वर्क डन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फाइंड द डिफरन्स ऑफ अ प्रेशर बिटवीन inside and outside of a spherical water drop of radius 2 mm if surface tension of water is. हा देखील अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा. या ठिकाणी सर्वात आधी आपल्याला गिव्हन काय आहे ते बघूया. गिव्हन मध्ये आपल्याला स्पेरिकल वॉटर ड्रॉप ऑफ रेडियस दिलेली आहे, आर इज इक्वल्स टू 2 mm, म्हणजे किती, 2 × 10⁻³ मीटर. सरफेस टेन्शन पण दिलेलं आहे, टी इज इक्वल्स टू, ते किती आहे, ते आहे 73 इंटू 10⁻³ न्यूटन पर मीटर. आपल्याला काढायचा आहे प्रेशर डिफरन्स, तो किती असतो, तो असतो 2T/R. सो 2 इंटू टी किती आहे, ते आहे 73 इंटू 10⁻³ डिव्हायडेड बाय, आणि आर, आर किती आहे, तो आहे 2 इंटू 10⁻³ हे दोन्ही -3 कॅन्सल झाले, हे 2 या 2 सोबत कॅन्सल झाला, म्हणजे जो चेंज इन प्रेशर आहे तो किती असणार आहे, 73 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. 8 ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर इच ऑफ रेडियस 0.2 mm कोलेस इनटू अ सिंगल ड्रॉप, फाइंड द डिक्रीज इन द सरफेस एरिया. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी यांचं काय म्हणणं आहे की जे 8 थेंब आहेत पाण्याचे, ठीक आहे, त्यांचा मिळून एक थेंब तयार होणार आहे, एक सिंगल ड्रॉप तयार होणार आहे. ठीक आहे. 8 ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर इच ऑफ रेडियस 0.2 mm. आता या ठिकाणी जे 8 ड्रॉपलेट्स आहेत ना, त्यापैकी प्रत्येक पाण्याच्या थेंबाची जी रेडियस आहे ती 0.2 mm आहे, आणि त्यांचा मिळून एक पाण्याचा थेंब तयार होतोय, दॅट कोलेस इनटू अ सिंगल ड्रॉप. तर ते म्हणतात फाइंड द डिक्रीज इन द सरफेस एरिया. तो जो सरफेस एरिया त्या ठिकाणी डिक्रीमेंट होणार आहे त्यामध्ये, ती आपल्याला फाइंड आउट करायला सांगतात. मग मला सांगा, या ठिकाणी व्हॉल्यूम तर दोघांचा सारखाच असेल ना, ह्या 8 थेंबांचा मिळून एक थेंब तयार होत आहे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो काय, व्हॉल्यूम ऑफ 8 ड्रॉपलेट्स इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ सिंगल ड्रॉप. बरोबर नाही, सिंगल ड्रॉपलेट.
मग 8 इंटू, आता व्हॉल्यूमसाठी काय फॉर्म्युला असतो, 4/3 पाय आर क्यूब. आता लक्षात ठेवा, स्मॉल आर छोट्या थेंबासाठी आहे आणि कॅपिटल आर आपण मोठ्या थेंबासाठी घेऊयात. ठीक आहे, तर इथे आपण काय म्हणणार, व्हॉल्यूम ऑफ सिंगल ड्रॉप दॅट इज 4/3 पाय इंटू आर क्यूब. आलं लक्षात. मग या ठिकाणी हे 4/3 कॅन्सल होणार, हा पाय या पाय सोबत कॅन्सल होणार, उरेल काय इकडे, 8r क्यूब इज इक्वल्स टू कॅपिटल आर क्यूब. मग आपण असं पण म्हणू शकतो 2r ब्रॅकेट क्यूब इज इक्वल्स टू आर क्यूब, म्हणजे हा क्यूब या क्यूब सोबत कॅन्सल होणार आणि स्मॉल आर आणि कॅपिटल आर मध्ये आपल्याला एक रिलेशन भेटणार. म्हणजे आपण या ठिकाणी म्हणू शकतो की जो कॅपिटल आर आहे तो 2 टाइम्स ऑफ स्मॉल आर आहे. बघा हे लक्षात आलं ना तुमच्या, क्लिअर आहे. तर डिक्रीज इन सरफेस एरिया काढायचं ना, तर आपण इथे म्हणू शकतो डिक्रीज इन सरफेस एरिया. आपल्याला काय करायचं आहे, त्या 8 ड्रॉपलेट्सचा जो एरिया आहे त्यामधून जो सिंगल ड्रॉप आहे त्याचा एरिया मायनस करायचा आहे. एरियाचा फॉर्म्युला काय असतो, 4πr² मायनस 4π, याची रेडियस काय होती, कॅपिटल आर, त्याचा स्क्वेअर. आलं का लक्षात. आता एकाचा एरिया एवढा आहे ना छोट्या थेंबाचा, त्याला 8 ने मल्टिप्लाय करावं लागलं आपल्याला, म्हणजे हा काय येणार, 8 चौक 32, सो 32πr² मायनस 4π आणि कॅपिटल आर म्हणजे किती, 2r ब्रॅकेट स्क्वेअर. सो आय कॅन से 32πr² मायनस 4π इंटू 4r². सो 32πr² मायनस 16πr². मग 16 मधून 32 गेले, किती उरणार या ठिकाणी, 16, बरोबर ना. तर इथे आपण म्हणूयात मग, सो दॅट इज इक्वल्स टू 16πr². सो 16 इंटू पायची किंमत किती, 3.14 आणि आर किती आहे, रेडियस किती दिलेली आहे, 0.2 mm आहे ना, रेडियस ही 0.2 mm, म्हणजे 0.2 इंटू 10⁻³ मीटर. ठीक आहे, त्या ठिकाणी आपण असे लिहू शकतो 2 इंटू 10⁻⁴ मीटर. तर त्याचा स्क्वेअर करायचा, तर 2 चा स्क्वेअर किती होणार, 4, आणि 10⁻⁴ इंटू 2 म्हणजे 10⁻⁸. तर या ठिकाणी आपल्याला भेटेल 16 4 जा 64 इंटू 3.14 इंटू 10⁻⁸. सो 3.14 इंटू 64 करावं लागेल, 4 4 जा 16, कॅरी केला 1, 4 1 जा 4, 4 प्लस 1 5, 4 3 जा 12, त्यानंतर 6 चौक 24, 6 1 जा 6 प्लस 2 8, 6 3 जा 18. सो 6 9, कॅरी केला 1 0 1 1 प्लस 1 2. तर आपल्याला या ठिकाणी उत्तर जे भेटत आहे ते आहे बघा 2.0096 इंटू 10⁻⁸ मीटर स्क्वेअर. कारण एरिया आहे ना, एरियाचं युनिट काय असणार आहे, मीटर स्क्वेअर. तर हे उत्तर जे आहे ते आपल्याला भेटू शकतं. तुम्ही या ठिकाणी राऊंडिंग ऑफ पण करू शकता. हा नंबर जो आहे हा 5 पेक्षा मोठा आहे, ते त्याला आपण 2.01 असं देखील पुढे म्हणू शकतो. आलं की लक्षात, किंवा ऍज इट इज ठेवलं तरी सुद्धा चालेल.